न्यायालयात घटस्फोटाचा खटला सुरू होता, पण तेव्हाच पत्नीने न्यायाधीशांसमोर एक अशी अट मांडली ज्यामुळे कोर्टात हजर असलेले वकील, लोक आणि स्वतः न्यायाधीशही हादरले. दिल्लीच्या 30,000 न्यायालयात घटस्फोटाचा खटला सुरू होता. न्यायाधीशांनी फाईल्समधून नजर हटवून त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या महिलेकडे पाहिले. श्रीमती सिया शर्मा, तुम्ही आहात का? तुम्ही तुमच्या पती राजेश शर्माला घटस्फोट देण्यास सहमत आहात का? कोर्ट रूम मध्ये शांतता पसरली. सर्वांच्या नजरा सियावर होत्या. सियाने एक दीर्घ श्वास घेतला. तिच्याकडे असलेली सर्व हिंमत एकवटली आणि म्हणाली, हो न्यायाधीश, मी घटस्फोट देण्यास तयार आहे, पण माझी एक अट आहे. ती अट पूर्ण होईपर्यंत मी घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही करणार नाही. या एका वाक्याने खोलीतील कंटाळा एका झटक्यात तुटला. वकिलांनी एकमेकांकडे पाहिले. राजेशचा चेहरा फिका पडला. न्यायमूर्ती अशोक कुमार त्यांच्या खुर्चीवर सरळ बसले. त्यांनी आश्चर्याने भुवया उंचावल्या. त्यांनी त्यांच्या लांब कारकिर्दीत खूप काही पाहिले होते, पण त्यांना अशा परिस्थितीचा सामना पहिल्यांदाच करावा लागला होता. चष्मा नाकावर पुढे सरकवत त्यांनी विचारले, एक अट? कोणत्या प्रकारची अट? सियाच्या नजरा सरळ न्यायाधीशाकडे होत्या. ती त्यांच्या डोळ्यात पाहत होती. तिचा आवाज आता थरथरत नव्हता, त्या ज्वालामुखी फुटण्यापूर्वीच्या शांततेसारखा दृढपणा होता. घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी मला माझ्या नवऱ्यासोबत त्याच्या खोलीत एका बायकोच्या सर्व हक्कासह शेवटची एक रात्र घालवायची आहे. हे ऐकून कोर्टात एकदा धमाका झाल्यासारखे वातावरण निर्माण झाले. राजेशचा चेहरा लाजेने आणि रागाने लाल झाला. तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांचे तोंड सुद्धा उघडेच राहिले. राजेशचा वकील जवळजवळ त्याच्या खुर्चीवरून उडी मारण्याच्या बेतात होता. ऑब्जेक्शन माय लॉर्ड, हा काय मूर्खपणा आहे? ही मागणी पूर्णपणे बेकायदेशीर आणि लज्जास्पद आहे. हे न्यायालय आहे, एखादं तमाशाघर नाही. माझ्या अशिलाची प्रतिमा मलिन करण्याचा हा जाणून बुजून केलेला कट आहे आणि हा न्यायालयाचा मौल्यवान वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न आहे. मी आवाहन करतो, मी विनंती करतो की ही हास्यास्पद मागणी त्वरित फेटाळून लावावी. शांत व्हा मिस्टर नड्डा. न्यायाधीशांच्या जड आवाजाने त्यांना शांत केले. त्यांच्या अनुभवी डोळ्यांनी सियाचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न केला. श्रीमती शर्मा, न्यायाधीश गंभीरपणे म्हणाले, तुम्ही जे मागत आहात ते खूपच असामान्य आहे, पण मला या विचित्र मागणी मागचे कारण जाणून घ्यायचे आहे. मी तुम्हाला संधी देतो की तुम्ही न घाबरता तुमचे म्हणणे स्पष्ट करावे. असे काय झाले तुमच्यासोबत? सियाच आतील रडणे आता हळूहळू बाहेर जाणवू लागले. आवाज मोकळा होऊ लागला. जज साहेब, कारण आहे माझं 5 वर्षाचं लग्न. 5 वर्षे म्हणजे 1826 दिवस, आणि या 5 वर्षात माझ्या नवऱ्याने मला कधीही त्याची पत्नी मानले नाही. मी या घरात सून म्हणून आली, पण शेवटी एक मोलकरीण म्हणून राहिले. न्यायमूर्तींना समजले की हे प्रकरण फक्त घटस्फोटाबद्दल नाही, तर स्त्रीच्या अस्तित्वाबद्दल आणि प्रतिष्ठेबद्दल सुद्धा आहे. त्यांनी राजेशकडे पाहिले, ज्याचे डोके लज्जेने खाली गेले होते. मग प्रिया म्हणाली, जज साहेब, 5 वर्षांपूर्वी मी एक 25 वर्षांची महिला होती, जिच्या डोळ्यात हजारो स्वप्ने होती. माझे लग्न एका बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर असलेल्या राजेशशी ठरले होते. माझ्या पालकांनी माझ्या लग्नासाठी कर्ज काढून त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च केला होता. त्यांना वाटले होते की त्यांची मुलगी तिथे राज्य करेल. सिया क्षणभर थांबली, जणू काही त्या आठवणींना उजाळा देत होती. लग्नाची रात्र. प्रत्येक मुलीप्रमाणे माझी अनेक स्वप्ने होती. लाल रंगाची एक जाड बनारसी साडी घातली होती. माझे हात मेहंदीने रंगवले होते. मी बेडवर पदर डोक्यावर ठेवून त्यांची वाट पाहत बसले होते. माझे हृदय धडधडत होते. या गोष्ट ऐकत कोर्टरूम मध्ये बसलेल्या लोकांनी एकमेकांकडे पाहिले. मग सिया म्हणाली, रात्री 1 वाजता राजेश खोलीत आला. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही उत्साह नव्हता, आनंद नव्हता. तो दार बंद करून थेट कपाटाकडे गेला. त्यांनी आपले कपडे काढले आणि मला म्हणाला, हे बघ सिया, मला तुला काहीतरी सांगायचे आहे. मी माझा पदर डोक्यावरून बाजूला करून त्याच्याकडे पाहिले. मला वाटले की कदाचित तो लाजळू असेल, पण त्याने जे सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. सियाचा आवाज गुदमरला. तो मला म्हणाला, सिया, मला थोडा वेळ हवा आहे. मी हे लग्न माझ्या कुटुंबाच्या दबावाखाली येऊन केले आहे, पण मी अजून या सगळ्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नाहीये. मला तुझ्याकडून कोणत्याही वैयक्तिक अपेक्षा नाहीत. तू या बेडवर आरामात झोपू शकते. मी सोप्यावर झोपतो. असं म्हणत तो उशी आणि चादर घेऊन सोप्यावर झोपायला गेले. जज साहेब, मी रात्रभर रडले. माझं सौंदर्य अश्रूंनी वाहून गेलं.
मला वाटलं कदाचित नवीन नातेसंबंधांना जोडायला वेळ लागेल, कदाचित ते कामाच्या ताणतणावाखाली असेल. मी स्वतःलाच दिलासा दिला की सर्व काही ठीक होईल, पण तो दुसऱ्या दिवशीही आला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले तेव्हा घरी उत्सवाचे वातावरण होते. सगळे मला चिडवत होते, पण माझ्या आत एक वादळ सुरू होते. मी कोणालाही काही सांगितले नाही. मी विचार केला की हे आमच्यातील गुपित आहे, याला सगळ्यांसमोर आणणे चुकीचे होईल. सियाने तिची कथा पुढे चालू ठेवली. दिवस गेले, आठवडे गेले, महिने गेले आणि मग वर्षे गेली. राजेशचे वर्तन काही बदलले नाही. आम्ही एकाच छताखाली दोन अनोळखी लोकांसारखे राहत होतो. तो सकाळी ऑफिसला जायचा, रात्री उशिरा परतायचा. आम्ही जेवायचो आणि आपापल्या सोफ्यावर झोपायचो. आमचे संभाषण फक्त हो, नाही किंवा रात्रीच्या जेवणात काय आहे एवढ्यापुरतेच मर्यादित असायचे. राजेशच्या वकिलाने त्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. माननीय, माझ्या क्लायंटने तिला सर्व भौतिक सुखसोयी दिल्या, एक छान घर, नोकर, पैसे. सिया रागाने त्याच्याकडे वळली आणि म्हणाली, एका महिलेला फक्त एवढेच हवे असते का वकील साहेब? का? एक बायकोला तिच्या नवऱ्याकडून तिच्यासाठी दोन गोड शब्द, थोडा आदर, थोडं प्रेम हे मिळावे अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे का? मग न्यायाधीशांकडे वळून पाहत ती पुढे म्हणाली, जज साहेब, मी त्यांच्याशी अनेक वेळा बोलण्याचा प्रयत्न केला. मी विचारले, राजेश, माझ्याकडून काही चुकी झाली आहे का? तुम्ही माझ्यावर रागवला आहात का? जर तुम्हाला काही आवडत नसेल तर मला सांगा, मी स्वतःला बदलेन. पण तो नेहमी हेच उत्तर द्यायचा की नाही सिया, असं काही नाहीये, मला फक्त थोडा वेळ हवा आहे, प्लीज माझ्यावर दबाव आणू नको. त्यांचा हात थोडासा वेळ माझ्यासाठी कधीही न संपणारा आणि वाट पाहणारा ठरला. मी त्याच्यासाठी फक्त एक गृहिणी होते, एक परिपूर्ण सून होते. त्याचे कपडे इस्त्री करणे, त्याचे आवडते जेवण बनवणे, घर स्वच्छ ठेवणे, त्याच्या पालकांची सेवा करणे, एक आदर्श पत्नी आणि सून होण्याचे प्रत्येक कर्तव्य मी पार पाडले. मला वाटले की कदाचित माझे प्रेम आणि सेवा एक दिवस त्याचे हृदय वितळवेल, पण काहीही बदलले नाही. त्या बदल्यात मला फक्त एकटेपणा मिळाला आणि एक शांतता जी मला खाऊ लागली. जेव्हा त्यांचे मित्र घरी येत असे तेव्हा राजेश हा जगातील सर्वोत्तम नवरा असल्यासारखे माझ्याशी हसून बोलत असे, माझी स्तुती करत असे. मी ही एक परिपूर्ण समर्पित पत्नी असल्याचे भासवत असे. पण पाहुणे दाराबाहेर पडताच त्यांच्या चेहऱ्यावरील मुखवटे निघून जायचे आणि घरातील शांतता मला गिळंकृत करायला लागायची. मी त्यांना किती वेळा म्हटले होते, चला कुठेतरी बाहेर जाऊया, चित्रपट पाहूया, पण त्यांचे उत्तर नेहमीच हे असायचे की मला ते आवडत नाही, आपण पुढच्या आठवड्यात जाऊ. पण जज साहेब, तो पुढचा आठवडा कधीच आला नाही. माझ्या लग्नाच्या 1 वर्षानंतर मला माझ्या आईवडिलांच्या घरून फोन येऊ लागले. माझी आई विचारायची, बाळा, तू मला कधी आनंदाची बातमी सांगणार आहेस? मी तिला काय सांगायचं होतं जज साहेब? आमच्यात नवरा बायकोचे नाते नव्हते हे मी तिला कसे समजावून सांगणार होते? मी सबबी करायचे. आई, ते सध्या त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहेत. राजेशला सध्या मुली नको आहेत. सियाचा आवाज गुदमरला. हे खोटे मला आतून पोकळ करत होते. लग्न किंवा कुटुंबातील कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहणे माझ्यासाठी शिक्षेसारखे होते. कारण नातेवाईक, शेजारी, ओळखीचे सर्वजण एकच प्रश्न विचारत होते, सिया, तुला मूल कधी होईल? काही महिला माझ्या पोटाकडे अशा प्रकारे पाहत होत्या जणू त्या एक्सरे करत आहेत. त्यांच्या सहानुभूती समान नजरा मला बाणांसारखे टोचत होत्या. लोक कुजबुजायचे, हिच्यात काहीतरी गडबड असेल, दिसायला तर ती निरोगी आहे, मग काय अडचण असेल? आजकालच्या मुलींचे खानपिनाचे असे आहे, अरे एखाद्या डॉक्टरांना का दाखवत नाही? न्यायाधीश साहेब, मी दररोज मरत होती. त्या रात्री मी राजेशची बोलण्याचे धाडस केले. मी म्हणाले, राजेश, लोक कुजबुजतात. जर काही वैद्यकीय समस्या असेल तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊया. लाज वाटण्यासारखे काही नाही. हे ऐकून तो खूप संतापला. तो पहिल्यांदाच माझ्याशी इतक्या जोरजोरात बोलला होता. तो ओरडला, तुला वाटतंय माझ्यात काही गडबड आहे का? मी तुला सांगितलं होतं की मला आत्ताच मूल नको आहे. पुन्हा याबद्दल कधीही माझ्याशी बोलू नकोस. त्या दिवसांनंतर माझ्या पालकांनाही वाटू लागलं की कमी माझ्यातच आहे. मग एक दिवस माझी आई मला शहरातील एका उच्च स्त्रीरोग तज्ञांकडे घेऊन गेली. सर्व चाचण्या झाल्या. मग डॉक्टर म्हणाले, तुमचे निकाल पूर्णपणे सामान्य आहेत. तुम्ही आई होण्यास सक्षम आहात. त्या दिवशी मला आनंदी होण्याऐवजी आणखीनच निराशा वाटली.
कारण आता माझ्याकडे कोणतेही निमित्त शिल्लक राहिले नव्हते. आता माझ्या सासरच्या घरात मला दोषी ठरवले जात आहे. माझ्या सासूबाई ज्यापूर्वी खूप प्रेम दाखवायच्या त्या आता मला टोमणे मारत होत्या. पूजा, उपवास, नवस त्यांनी मला सगळं करायला लावलं. मला प्रत्येक बाबाकडे, प्रत्येक पंडिताकडे नेण्यात आलं. पण जेव्हा काहीही काम झालं नाही तेव्हा ते मला वांज म्हणू लागले. तिला माहित होतं की तिचा मुलगा माझ्या जवळही येत नाही, पण एक आई तिच्या मुलाची कमी कसे स्वीकारू शकते? सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले. जज साहेब, लग्नाला सुमारे 4 वर्ष उलटून गेली होती आणि मी ही आशा सोडून दिली होती. मी फक्त माझे नशीबच असे आहे हे समजून जगत होते. एके दिवशी राजेश ऑफिसमधून आनंदाने परतला. त्याच्या हातात एक भेटवस्तूचा डब्बा होता. क्षणभर माझे हृदय धडधडत राहिले. मला वाटलं कदाचित आज काहीतरी बदलेल. माझ्या मनात आशा निर्माण झाली. न्यायाधीश साहेब, मला वाटलं की कदाचित आज रात्री राजेश मला ती भेट देईल. कदाचित आज तो इतक्या वर्षाच्या त्याच्या थंड वागण्याबद्दल माफी मागेल आणि मला त्याच्या मिठीत घेईल. मी घाईघाईने तयार व्हायला गेले. मी माझी सर्वात सुंदर साडी घातली आणि मेकअप केला. जेव्हा मी बाहेर आले तेव्हा मी त्याला भेटवस्तू उचलून बाहेर निघताना पाहिली. मी थरथरत्या आवाजात विचारले, तू कुठे जात आहेस का? आणि हे कोणासाठी आहे? तो सहजच निर्लज्जपणाने म्हणाला, हे स्वातीसाठी आहे. आज तिचा वाढदिवसाची पार्टी आहे आणि मी तिथेच जात आहे. मला यायला उशीर होईल. मी विचारले, स्वाती कोण आहे? त्याने दारातून उत्तर दिले, ती माझ्या ऑफिसमध्ये काम करते. ती माझी चांगली मैत्रीण आहे. आणि तो निघून गेला. त्या रात्री तो 2 वाजता परतला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती, एक समाधान जे मी गेल्या 3 वर्षात पाहिले नव्हते. त्याच्या कपड्यांना एका अनोळखी महिलांच्या परफ्यूमचा वास येत होता. त्या दिवशी माझ्या मनात संशयाचे बीज रोवले गेले. मी चौकशी करायला सुरुवात केली. एके दिवशी मी त्याचा फोन तपासण्याचे धाडस केले, जे मी यापूर्वी कधीही केले नव्हते. मला पासवर्ड माहीत होता, कारण त्याने तो माझ्यासमोर 1-2दा उघडला होता. फोनवर स्वाती असे नाव होते. नंबर सेव्ह केला होता. त्यांच्या गप्पा, त्यांचा गप्पा फोटो आणि प्रेमळ संदेशांनी भरलेल्या होत्या. मला तू खूप आवडतेस, तुझी आठवण येते, एकत्र फिरताना आणि हसतानाचे फोटो. हे सर्व वाचून माझे हात थरथरायला लागले. माझं डोकं चक्रायला लागलं. न्यायाधीश साहेब, ते फक्त मित्र नव्हते. राजेश मला फसवत होता. तो गेल्या 3 वर्षांपासून मला हव्या असलेल्या प्रेमाचा, आपुलकीचा आणि सहवासाचा वर्षाव तिच्यावर करत होता. आता तो रात्री फिरायला जाण्याच्या बहाण्याने बाल्कनीत का जायचा हे मला समजले. कारण तो रात्री उशिरापर्यंत स्वातीशी फोनवर बोलत असे. ज्या माणसासाठी मी एवढी वर्ष रडत होते, तो माणूस त्याच्या आयुष्यातील सर्वात आनंदी क्षण दुसऱ्या कोणासोबत तरी घालवत होता. त्या रात्री मला झोप येत नव्हती. मी राग, वेदना आणि अपमानाच्या आगीत बुडाली होती. मला खूप राग येत होता. दुसऱ्या दिवशी राजेश कामावर जाण्यासाठी तयार होत असताना मी त्याला थांबवले. मी म्हणाले, राजेश, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. त्याने तेच उत्तर दिले, सिया, मला उशीर होत आहे, संध्याकाळी बोलूया. पण मी म्हणाले, नाही, आपण आत्ताच बोलू. ही स्वाती कोण आहे? माझ्या प्रश्नाने त्याचा चेहरा फिका पडला. तो अडखळला. ती माझी मैत्रीण आहे. मग मी म्हणाले, फक्त एक मैत्रीण की जिच्यामुळे तू आजपर्यंत मला स्पर्शही केला नाहीस? जज साहेब, त्या दिवशी पहिल्यांदाच मला राजेशच्या डोळ्यात भीती दिसली. सत्य बाहेर येण्याची भीती. तो गप्प बसला. त्याचे मौन हीच त्याची कबुली होती. मग मी ओरडली, का तू माझ्याशी असं केलंस? जर तू दुसऱ्या कोणावर प्रेम करत होता तर तू माझ्याशी लग्न का केलंस? तू माझं आयुष्य का उद्ध्वस्त केलंस? तो हळू आवाजात म्हणाला, मी माझ्या कुटुंबाला नाही म्हणू शकलो नाही. ते स्वातीसाठी कधीच तयार झाले नसते, कारण ती वेगळ्या जातीची आहे. लग्नानंतर मी तुला सगळं सांगेन असं मला वाटलं होतं, पण माझ्यात ते धाडस नव्हतं. मी उन्मदाने हसायला लागली. वर्षानुवर्ष एका स्त्रीला धोक्यात ठेवायला धाडस लागते राजेश, तिला सत्य सांगायला नाही. तू फक्त मलाच नाही तर तुझ्या आई वडिलांनाही धोका दिला आहे. मग मी विचारले, मग आत्ता काय? तुला तिच्याशी लग्न करायचं आहे? मग तो सहजच म्हणाला, हो, आणि मला तुझ्यापासून घटस्फोट हवा आहे. जज साहेब, त्या दिवशी माझी सर्व स्वप्ने, माझा सर्व संयम
सर्व काही भंगले होते. मी कधीही अस्तित्वात नसलेले नाते वाचवण्याचा प्रयत्न करत होती. जेव्हा मी घटस्फोट घेण्यास नकार दिला तेव्हा राजेशने त्याच्या आईला सर्व काही सांगितले. मला वाटले होते की एक स्त्री असल्याने आणि एक आई असल्याने ती माझे दुःख समजेल, पण मी चुकीचे होते. एके दिवशी माझ्या सासूबाई माझ्या खोलीत आल्या. त्यांनी माझ्या डोक्याला प्रेमाने हात लावला आणि म्हणाले, बाळा, मला सगळं माहिती आहे. राजेशने जे केलं ते चुकीचं होतं, पण जे झालं ते झालं. मी त्यांच्याकडे आशेने पाहिली. ती म्हणाल्या, हे बघ बाळा, तू आमच्या मुलीसारखी आहेस. आम्हाला तुझे कोणतेही नुकसान व्हावे अशी आमची इच्छा नाही, पण राजेशच्या आनंदाकडेही लक्ष द्यायला हवे. तो स्वातीशिवाय राहू शकत नाही आणि खरं सांगायचं तर वंश सुद्धा पुढे वाढवावे लागेल. तुलाही तर इतक्या वर्षात काही झालं नाही. तिचे शब्द माझ्या हृदयात खंजीरसारखे घुसले. तिला माहीत होते की चूक माझी नाही तर तिच्या मुलाची आहे, तरी ती संपूर्ण दोष माझ्यावर टाकत होती. ती म्हणाली, तू तर हुशार आहेस. राजेशला घटस्फोट दे आणि याला एक वाईट स्वप्नासारखे विसरून जा. जज साहेब, त्या दिवशी मला कळले की या घरात माझे कोणीच नाही. हे सर्व लोक त्यांच्या मुलाच्या भ्रष्टतेत सामील आहेत आणि ते त्यांच्या चुका लपवण्यासाठी माझा वापर करत होते. त्या दिवशी मी ठरवले की मी इतक्या सहजासहजी हार मानणार नाही. मी लढेन माझ्या सन्मानासाठी, माझ्या हक्कासाठी आणि मी माझ्या आयुष्यातील वाया घालवलेल्या त्या 5 वर्षांसाठी. सिया पुन्हा वर्तमानपत्रात आली. तिने अश्रू पुसले. आता तिच्या आवाजात नवीन ताकद होती. न्यायाधीश साहेब, मी घरी आल्यानंतर मी एका चांगल्या वकिलाशी संपर्क साधला आणि घटस्फोटाची केस दाखल केली. तिने पोटगी आणि मालमत्तेतील तिचा वाटा मागितला. जेव्हा राजेशला हे कळले तेव्हा तो त्याची आणि कुटुंब संतापले. राजेशने मला फोन करून म्हटले, तू कधी एक पैसाही कमवला नाहीस, मग तुला पोटगीची गरज का आहे? त्या दिवशी मी त्याला उत्तर दिले, राजेश, मी 5 वर्ष तुमच्या घरात मोलकरीण म्हणून काम केले. मी तुमच्या आईची सेवा केली, घराची काळजी घेतली. ही पोटगी नाहीये, ही माझी 5 वर्षाची मजुरी आहे, जी मी तुमच्याकडून व्याजासह वसूल करेन. माझे बदललेले रूप पाहून तो थक्क झाला. मग या लोकांनी त्यांचे खरे रंग उघड केले. त्यांनी न्यायालयात हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की माझे दुसऱ्या कोणाशी तरी अवैध संबंध असल्याने राजेशला हे नाते पुढे चालू ठेवायचे नव्हते. त्याने माझ्यावर चारित्र्यहीन असल्याचा आरोप केला. 5 वर्ष नवऱ्याची वाट पाहणारी ती महिला आज तिला चारित्र्यहीन सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याने मला इतके तोडले, मला इतके अपमानित केले की मी आतून पूर्ण तुटून गेले. पण तरीही मी खंबीरपणे उभा राहिले. आज जेव्हा आमचे नाते पूर्ण संपुष्टात आलेच आहे, तेव्हा मी ही अट घातली. ही अट कोणत्याही शारीरिक सुखासाठी किंवा वासनेसाठी नाही, माननीय. सियाचा आवाज आता पूर्ण कोर्ट रूम मध्ये घुमू लागला. 5 वर्ष राजेशने मला असे वाटायला लावले की मी दुसऱ्या कोणाच्याही प्रेमाच्या लायक नाहीये. माझी ही अट माझ्या तुटलेल्या आत्मसन्मानाला सावरण्याचा प्रयत्न आहे. घटस्फोटाच्या 1 रात्री आधी मी स्वतःला सांगू इच्छिते की मी एक पूर्ण स्त्री आहे. माझी इच्छा आहे की राजेश मला एका रात्रीसाठी का होईना, पण मला त्याने त्याची पत्नी म्हणून स्वीकारावे, त्याच अधिकाराने जे त्याने मला 5 वर्षांपूर्वी सर्वांसमोर दिला होता. मी त्या घरून एक नाकारलेली स्त्री म्हणून नाही, तर एक पत्नी म्हणून बाहेर निघावे. हा स्वाभिमानाचा लढा आहे जज साहेब. सियाच्या बोलण्याने कोर्टरूम मधील अनेक महिलांच्या डोळ्यात पाणी आले. ही अट राजेशच्या अहंकाराला तोडण्यासाठी आहे. ज्याला वाटतं की तो पैशाने आणि कपटाने काहीही करू शकतो, तो एका महिलेचे आयुष्य पायदळीत तुडवून पुढे जाऊ शकतो. मला वाटतं की त्याला त्या रात्री त्याच्या सर्व चुका कळाव्यात. त्याने माझ्या डोळ्यात ते दुःख पाहावे जे त्याने मला 5 वर्ष दिलेले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याच्या हृदयावर एक ओझे असले पाहिजे, जे त्याला आयुष्यभर आठवण करून देईल की त्याने एका जिवंत स्वप्न पाहणाऱ्या मुलीच्या जीवाचा खून केला आहे. हा माझा सूड नाही जज साहेब, हा माझा न्याय आहे. त्या 5 वर्षांचा माझा हिशोब जो कधीही परत येणार नाही. कोर्ट रूम मध्ये खोल भयानक शांतता होती. सियाच्या बोलण्याने सगळेच स्तब्ध झाले. न्यायाधीशांनी राजेशकडे पाहिले, जो घामाने भिजला होता आणि भिंतीकडे पाहत होता. मिस्टर शर्मा, तुम्हाला काही सांगायचे आहे का? राजेशचा वकील पुन्हा उभा राहिला. जज साहेब, ही सगळी बनावटी कथा आहे. हा फक्त पैसे उकळण्यासाठी एक डाव आहे. ही महिला माझ्या क्लायंटला ब्लॅकमेल करत आहे. ही अट बेकायदेशीर आणि अनैतिक आहे. ती ताबडतोब रद्द करावी. न्यायाधीशांनी वकिलाकडे दुर्लक्ष केले.
मी तुम्हाला विचारतोय मिस्टर शर्मा, तुमच्या पत्नीने जे सांगितले ते खरे आहे का? फक्त हो किंवा नाही असे उत्तर द्या. 5 वर्षांपासून तुमचे तिच्याशी पती पत्नीसारखे संबंध नव्हते का? राजेशचे डोळे जमिनीवर गेले होते. तो बोलू शकत नव्हता. उत्तर द्या. न्यायाधीशांचा आवाज मोठा झाला. राजेश थरथरत्या जवळजवळ ऐकू न येणाऱ्या आवाजात म्हणाला, हो. पण का? जज साहेब म्हणाले. कारण मला स्वाती आवडायची. आणि हे खरं आहे का की तुम्ही विवाहित असूनही मिस स्वातीच्या रिलेशनशिपमध्ये होता? त्यांना भेटायला जात होता? त्यांच्यासोबत वेळ घालवत होता? राजेश गप्प राहिला. सिया ओरडली, बोल राजेश. या दरबाराला सांग, तू माझ्या हक्काचा असलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक आनंद, प्रत्येक प्रेम कोणाला दिसलेस? राजेशने कुजबुजत कबूल केले. हो. या कबुली जबाबाने खटल्याची दिशा बदलली. राजेशचा वकीलही शांतपणे त्याच्या खुर्चीवर बसला. आता त्याच्याकडे बोलण्यासाठी काहीच उरले नव्हते. न्यायाधीश थोडा वेळ विचारात बुडाले. मग ते म्हणाले, हा खटला खूप गुंतागुंतीचा आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मला मिस स्वातींशी बोलायचे आहे. हे ऐकून राजेश आणि त्याचे वकील आश्चर्यचकित झाले. जज साहेब, पण त्यांचा या केसशी काय संबंध? संबंध आहे वकील साहेब. त्या या त्रिकोणाचा एक महत्वाचा भाग आहे. मला जाणून घ्यायचं आहे की त्यांना हे माहीत आहे का की त्या एका विवाहित पुरुषाच्या रिलेशनशिपमध्ये आहे, ज्याची पत्नी त्याच घरात राहत आहे. न्यायालयाला सत्तेच्या प्रत्येक थरापर्यंत पोहोचायचे आहे. न्यायालयाने स्वाती यांना पुढील आठवड्यात हजर राहण्याचे समन्स जारी केले आणि सुनावणी पुढे ढकलण्यात आली. पुढील सुनावणीपूर्वीचा आठवडा सियासाठी खूपच कठीण होता. राजेश आणि त्याचे कुटुंब घाबरलेल्या स्थितीत होते. त्यांना भीती होती की जर स्वातीने सत्य सांगितले तर त्यांचा खटला पूर्णपणे उद्ध्वस्त होईल, तो कमकुवत होईल आणि समाजात त्याचा जो काही आदर शिल्लक होता तोही नष्ट होईल. त्यांनी सियावर दबाव आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. राजेशच्या वडिलांनी सियाच्या वडिलांना फोन करून धमकी दिली, तुमच्या मुलीला समजावून सांगा, नाहीतर ते तुमच्यासाठी चांगलं होणार नाही. तुम्हाला माहित नाही की आमची पोहोच किती दूरपर्यंत आहे. तिच्या सासूनेही तिला फोन केला आणि भावनिकरित्या ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. बाळा, हे प्रकरण घरीच ठेव. तू रस्त्यावर का आणत आहेस? जे काही झाले ते झाले. तू तुझी अट परत घेऊ शकतेस. तू जे मागशील ते आम्ही तुला देऊ. राजेशने स्वतः तिला अनेक संदेश पाठवले. सिया प्लीज, स्वातीला यात आणू नकोस. तिची काही चूक नाही. तू जे काही म्हणशील ते मी करायला तयार आहे. तुला किती पैसे हवे आहेत? तू फक्त हा खटला मागे घे. पण सिया आता पूर्वीसारखी घाबरलेली मुलगी राहिली नाही. 5 वर्षांचा अपमान आणि न्यायालयीन लढाईने तिला आता दगड बनवले होते. तिने कोणत्याही फोनचे उत्तर दिले नाही, कोणत्याही मेसेजचे उत्तर दिले नाही. तिला माहित होते की हा तिच्या लढाईचा शेवटचा टप्पा आहे आणि आता ती मागे हटू शकत नाही. पुढच्या सुनावणीच्या वेळी न्यायालय खचाखच भरले होते. सर्वांच्या नजरा कचेरीत उभ्या असलेल्या स्वातीवर होत्या. ती एक आधुनिक आत्मविश्वासू काम करणारी महिला होती. पण आज तिच्या चेहऱ्यावरून तिची चिंता आणि गोंधळ स्पष्ट दिसत होता. न्यायाधीशांनी तिला विचारले, मिस स्वाती, तुम्ही राजेश शर्माला ओळखता का? हो, आम्ही एकत्र काम करायचो. तुम्हाला माहित आहे का तो विवाहित आहे? स्वातीने राजेशकडे पाहिले आणि मग ती म्हणाली, हो, मला आत्ता कळलं. आत्ता कळलं? याचा अर्थ काय? स्वातीने एक दीर्घ श्वास घेतला. जज साहेब, राजेशने मला सांगितले होते की तो विवाहित आहे, पण ते एक मृत नातेसंबंध होतं. तो म्हणाला होता की त्याची पत्नी मानसिकदृष्ट्या अस्थिर, भांडखोर आणि अत्याचारी आहे. तो म्हणाला होता की काही वर्षांपासून वेगळे राहतात आणि कायदेशीररित्या घटस्फोट घेण्याची वाट पाहत आहेत. त्याने मला आश्वासन दिले होते की तो लवकरच तिला घटस्फोट देऊन माझ्याशी लग्न करणार होता. सियासाठीही हा धक्कादायक खुलासा होता. राजेशने केवळ तिलाच नाही तर स्वातीलाही फसवले होते. तो त्या दोघींच्याही आयुष्याशी खेळत होता. स्वातीच्या डोळ्यात अश्रू तरळले. मला इथे आल्यानंतरच कळले की सियाची पूर्णपणे निरोगी आहेत आणि गेल्या 5 वर्षांपासून ती त्याच घरात राहते आहेत आणि पत्नीच्या हक्काची वाट पाहत आहेत. हो राजेश, मला खोटं बोलला. जर मला सत्याची थोडीशी कल्पना असती तर मी कधीच या नात्याला पुढे सरकवले नसते. सियाजी, मला माफ करा. मीही एक महिला आहे. मी तुमचे दुःख समजू शकते. माझीही फसवणूक झाली आहे. स्वातीचे हे विधान राजेशच्या शवपेटीचा शेवटचा खेळा ठरले. म्हणजे राजेशचे सर्व खोटे उघड झाले.
पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी डोळे मिटले. जणू काही ते मनातल्या मनात या केसला तोलत होते. कोर्टरूममध्ये एकदम शांतता पसरली. काही क्षणांनी त्यांनी डोळे उघडले आणि सियाकडे पाहिले. सियाजी, तुमच्या या अटी मागची वेदना, अपमान आणि वर्षानुवर्षे होणारी यातना मी समजू शकतो. यापेक्षा मोठा अपमान स्त्रीचा असू शकत नाही. पण कायदा त्याच्या सर्व मर्यादांसह तुम्ही मागत असलेले अधिकार तुम्हाला देऊ शकत नाही. तुमची अट पूर्ण करता येत नाही. हे ऐकून सियाचा चेहरा पडला. तिला पराभूत झाल्यासारखे वाटले. मग न्यायाधीश सियाला पुढे म्हणाले, सियाजी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. हो न्यायाधीश, विचारा. राजेशने तुमची अट मान्य केली तर तुम्ही खरोखर समाधानी होचाल का? सिया गप्प झाली. जबरदस्तीने केलेले प्रेम खरोखर प्रेम असते का? सियाला रडू कोसळले. तुम्ही अजूनही या माणसावर प्रेम करत आहात? सिया हळू आवाजात म्हणाली, नाही जजसाहेब, मला आता त्याचा तिरस्कार वाटतो. मग तुम्हाला त्याच्यासोबत रात्र का घालवायची आहे? न्यायाधीशांच्या प्रश्नाने सियाला विचार करायला लावले. जजसाहेब, मला माहित नाही. सियाचा आवाज थरथरला. कदाचित मला हे सिद्ध करायचे होते की मी देखील एक स्त्री आहे. माझ्या देखील गरजा आहेत. न्यायाधीशांनी तिला जवळ बोलावले आणि सौम्य आणि वैयक्तिक स्वरात म्हणाले, मुली, मी आता तुझ्याशी न्यायाधीश म्हणून नाही तर एक वडील म्हणून बोलत आहे. मलाही एक मुलगी आहे, लगभग तुमच्या वयाची. त्यांनी त्याच्या ड्रॉवरमधून त्यांचे पॉकेट काढले आणि एका हसणाऱ्या मुलीचा फोटो काढला आणि सियाकडे केला. ही माझी मुलगी आरुषी आहे. तिचाही 3 वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. तिचा नवरा तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करायचा. तिचा स्वाभिमान दररोज चिरडून टाकायचा. जेव्हा तिने घटस्फोटासाठी अर्ज केला तेव्हा तिचे मन खूप दुखावले. जेव्हा ती तलाक घेऊन तुटलेल्या मनाने घरी आली तेव्हा ती पूर्णपणे कोलमडली होती. तिला वाटले की तिचं आयुष्य संपले आहे. ती अनेक दिवस तिच्या खोलीतून बाहेर पडली नाही. न्यायाधीशाच्या आवाजात एक वडिलांची वेदना आणि अभिमान दोन्ही होते. एके दिवशी मी तिच्या सोबत बसलो आणि तिला म्हणालो, बाळा, कोणीतरी तुला सोडून जाणे ही तुझ्या आयुष्याचा शेवट नाही. उलट आता तुझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात करायची एक संधी आहे. तुझं अस्तित्व, तुझा आनंद दुसऱ्याच्या उपस्थितीवर किंवा अनुपस्थितीवर अवलंबून नाही. तू आता मागे एक सोनेरी पिंजरा सोडला आहे आणि आता तुझ्याकडे उडण्यासाठी संपूर्ण आकाश आहे. सिया बाळा, आज माझी मुलगी स्वतःची बुटीक चालवते. ती आता स्वावलंबी, आनंदी आणि पूर्वीपेक्षाही जास्त आत्मविश्वासू झाली आहे. तुला माहिती आहे का? कारण तिने आता तिच्या आनंदाचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याला देणे बंद केले आहे. त्यांनी सियाच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाले, तुम्ही जी एक रात्र मागत आहात ते काय आहे? हे म्हणजे ज्याने कधीही तुमचं अस्तित्व मान्य केलं नाही त्याच व्यक्तीकडून तुमच्या अस्तित्वाचा दाखला मागण्यासारखे आहे. तुम्ही अशा माणसाकडून आदराची भीक मागत आहात ज्याला स्वतःला आदर काय असतो याचा अर्थ देखील माहीत नाही. स्त्रीची प्रतिष्ठा पुरुष तिला स्वीकारतो की नाही यावर अवलंबून नाही. तिची प्रतिष्ठा तिच्या स्वतःच्या स्वाभिमानात, तिच्या स्वतःच्या ओळखीत आहे. तुम्ही कमकुवत नाही आहात, तुम्ही खूप धाडसी आहात. 5 वर्षे खोटे आणि पोकळ नाते सहन केले, तीच तुमची सहनशीलता होती. आणि आज तुम्ही तुमच्या हक्कासाठी इथे उभा आहात आणि ही तुमची हिंमत आहे. या हिमतीला वाव द्या. त्या माणसाला तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य परत मागा. फक्त एक रात्र नाही, या नात्यातील बंधनातून स्वतःला मुक्त करा आणि स्वतःसाठी एक नवीन ओळख निर्माण करा. अशी ओळख ज्याला राजेश शर्मा नावाची गरज नाही. तुम्ही फक्त सिया आहात आणि हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. न्यायाधीशांचे शब्द सियाला तिच्या जखमांवर मलम लावल्यासारखे वाटले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण आज ते अश्रू असह्यतेचे नव्हते. त्याऐवजी ते नवीन शक्ती आणि नवीन मार्ग शोधण्याबद्दलचे होते. तिला तिचा मार्ग स्पष्ट दिसत होता. तिने स्वतःला सावरले, उभी राहिली आणि दृढ आवाजात म्हणाली, जज साहेब, मी माझी अट मागे घेत आहे. कोर्टरूम मध्ये सुटकेचा निश्वास पसरला. पण सिया पुढे म्हणाली, पण यावेळी तिच्या आवाजात विनवणी नव्हती तर अधिकार होता. मला या माणसांपासून घटस्फोट हवा आहे आणि माझे वाया घालवलेल्या 5 मौल्यवान वर्षाची भरपाई मला हवी आहे. मी सहन केलेल्या भावनिक क्रूरतेचा न्याय मला हवा आहे. त्यानंतर जे घडले ते न्यायालयाच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. न्यायाधीश अशोक कुमारकडून सियाचा घटस्फोट ताबडतोब मंजूर करण्यात आला.
परंतु राजेश शर्माला त्याच्या भावनिक क्रूरतेसाठी आणि कपटासाठी कठोर आणि धडा देणारा निकाल देण्यात आला. त्याने राजेशला आदेश दिला की त्याने सियाला ताबडतोब 25 लाख रुपये भरपाई म्हणून आणि त्याच्या फ्लॅटमध्ये 50% वाटा द्यावा. शिवाय न्यायालयाने त्याला दर आठवड्याच्या शेवटी 3 महिने जवळच्याच महिला आश्रयस्थानात राहून त्यांची सेवा करण्याचा आदेश दिला, जेणेकरून तो तळागाळातील महिलेच्या आदराचा आणि वेदनांचा अर्थ समजूही शकेल. हा निर्णय ऐकताच राजेश आणि त्याच्या कुटुंबांवर जणू वीज कोसळली. त्याचा अहंकार, त्याचा पैसा, त्याची अकड सर्व काही कोर्ट रूममध्ये चिरडले गेले. सिया डोके वर करून कोर्टातून बाहेर पडली. तिची पावले खंबीर होती. ती फक्त नात्यातून मुक्त झाली नव्हती, तर तिच्या भूतकाळाच्या ओझ्यातूनही मुक्त झाली होती. सियाजी, मी तुमच्याशी 2 मिनिटे बोलू शकतो का? एका अपरिचित आवाजाने तिला अडवले. सिया थांबली आणि वळून पाहिले तर ती स्वाती होती. स्वाती म्हणाली, मला माहीत आहे की क्षमा मागून तुमचे दुःख कमी होणार नाही, पण तरीही मी माफी मागू इच्छिते. मला खरोखर काहीच माहीत नव्हते. सियाला स्वातीच्या चेहऱ्यावर खरा पश्चाताप दिसला. तिने हलका उसासा टाकला आणि हसत म्हणाली, स्वाती, तुझी चूक नाहीये. ही ती मानसिकता आहे जी महिलांना वस्तू म्हणून वागवते. हा तोच पुरुष आहे ज्याने आपल्या दोघांनाही फसवले. स्वतःची काळजी घे आणि भविष्यात सुरक्षित राहा आणि आंधळेपणाने कोणावरही विश्वास ठेवू नका. असं म्हणत सिया पुढे निघाली. काही अंतरावर राजेश एकटाच उभा होता, पराभूत, तुटलेला आणि लाजलेला. स्वातीने त्याच्याकडे पाहिलेही नाही आणि ती दूर वळली आणि तिच्या मार्गाने निघून गेली. आज राजेश फक्त एक केसच गमावला नव्हता, तर त्याची प्रतिष्ठा, त्याचा पैसा, त्याचे भविष्य आणि स्वातीचे प्रेमही गमावले होते. सियाने तिच्या कुटुंबासह नवीन घर सुरू केले. तिने तिच्या ध्येयाकडे पावले उचलली. ही तिच्या स्वाभिमानाच्या जीवनाची सुरुवात होती. ती आत्ता कोणाची अपूर्ण वधू नसून पूर्ण स्त्री होती. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तेव्हा आपण पुन्हा भेटू अशाच एका मनोरंजक कथेमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.